अरे वा, तयारी अगदी जोरदार चालू दिसतीये. जी बाई साहेब, समजा सकाळीच आलं आणि तेव्हापासूनच समधी कामं सुरू आहेत. हे असंच जर काम करत राहिलो ना तर ह्यापेक्षाही खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर्स मिळतील आपल्याला. जी बाई साहेब. रमा तुमच्या बरोबर आहेच कायम मदतीला, पण तुम्हाला कुठलीही अडचण आली, काहीही लागलं तरी मी, रावसाहेब, प्रताप, तेजू आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. या गावातल्या प्रत्येक महिलेला रोजगार मिळावा आणि तिच्या कमाईतून तिचं घर चालावं अशी आमची खूप इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल. नक्कीच. हे सगळं नेण्यासाठी ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली आहे. दुपारपर्यंत सगळा माल तयार ठेव, कारण उद्या सकाळी ही ऑर्डर तिथे पोहोचली पाहिजे. ओके? दाबू जाणार आहे त्यांच्यासोबत. छोटे मालक, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही समधी ऑर्डर दुपारपर्यंत पूर्ण होईल. मी आलेच. रमा, जी. खूप काम करताय तू, जरा काळजी घ्या. येतो. मंजू, झाली का तिथली कामं? भाई, रोजगार केंद्रावरची समधी कामं मार्गी लागलीत आता. बरं मला सांग, इथली काय काय कामं आहेत ती बी आवरून टाकूत पटकन. चालतंय. मग मी घरी जाते, तुझ्या वाटचा अभ्यास करते, चालेल ना? अगं काय रमे, असं काय करतेस तू? स्वतःकडे बघ जरा, किती धावपळ चालली तुझी. मंजू, अगं असं काही नाहीये. असं कसं काय नाहीये? हं? अगं तुझा चेहराच सांगतोय तू किती थकली, आणि तिथली कामं होत नाही तर लगेच तू इथं आली. काय रमे? अगं तुला कसं सांगू आता? तुला माहितीये का, काम करत राहिलं ना की मग बरं वाटते मला, आणि नवीन काम करायला उत्साह बी येतोय. आणि तू अजिबात काळजी करू नको. तू उलट मला सांग पटकन काय काम आहेत ती. रमे, अगं मी बघते नाही तर समज, तू नको काळजी करू. मंजू, अगं एकट्यानेच करणारच का समजा? वय अगं, जसं काम करून तुला उत्साह येतो ना, तसं मला तुझ्याकडे बघून उत्साह येतो. त्यामुळे मी बघते, तू जा आराम कर. आणि तसं बी अगं सरला मावशी आली आहे ना, मग आम्ही दोघे मिळून करून घेऊ ना. तू जा आराम कर, शांतपणे बैस आणि मग अभ्यासाला लाग. अगं मंजू, काय बोलतेस तू? इथली कामं असताना मी जाऊ आणि आराम करू? रोज रोज सांगतो का आम्ही तुला हे? हे बघ, तू नाही ऐकलं ना माझं, मी सरला मावशीला नाव सांगेन ना. अगं काय तुझं म्हणजे? तू ना अशी ऐकणारच नाही. तू जा अगं जा. मंजू. हे बघ, तुला जे काही बोलायचंय ना ते मामीशी बोल. जा जा आणि अभ्यास कर. रमा, जी. काय करताय? अहो काही नाही, ते फक्त. एक मिनिट, जरा रूम मध्ये या, मला तुमच्याशी बोलायचं. आले. सांगा छोटे मालक, काही काम आहे का? आहे ना, काम आहे. रमा, रोजगार केंद्रामध्ये एवढं काम केलं तरी परत येऊन विचारताय काही काम आहे का म्हणून? तुम्ही स्वतःकडे बघितलंय का इथे आल्यावर? नाही, बघाच, म्हणजे तुमचं तुम्हाला समजेल तुम्ही किती थकलाय ते. अहो पण रोजगार केंद्रात फक्त मदत करायला गेले. बघा, मला अजिबात काही सांगू नका. जरा स्वतःकडे लक्ष द्या आणि इथून पुढे फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायचं, कळलं? आता ऑर्डर पूर्ण झाली ना, ती लगेच घरी जायचं, तिथेच अभ्यास करायचा आणि तिथूनच परीक्षेला जायचं. अहो छोटे मालक, एवढं काहीच झालं नाही. रमा, मला माहित आहे तुम्ही खूप हट्टी आहात, पण मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही मला समजावण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. आता फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. इथल्या कामाचं टेन्शन अजिबात घेऊ नका. कोणाचे फोन जरी आले ना तरी ते उचलू नका. कोणाचंच कशाला, माझा जरी. काय झालं? हात दुखतोय? नाही, दुखत नाहीये, थोडी कळ आली आहे, पण एवढं काही नाही. तुम्ही आधी बसा. नाही. आधी या, बसा.
छोटे मला कहू खरं. एक मिनिट. कुठे दुखतंय? अहो खरंच एवढं काही नाही. असं कसं काही नाही, कुठे दुखतंय? इथे? थोड्या वेळात बरं वाटेल तुम्हाला. मी आता पंचायत समितीच्या ऑफिसला चाललो. तुम्ही बिनधास्त तिथेच थांबा आणि अभ्यास करा. मी आई आणि तेजूला तसं सांगितलं. ओके? छोटे मालक, तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी असे उभे राहता ना, म्हणून समजा थकवा निघून जातो आणि नवीन काम करायला हुरूप येतोय. आता किती हुरूप आला ना तरी तो फक्त अभ्यासात वापर, कामात नाही. कळलं? येतो. काळजी. बाय. आता आपण एक काम करू, आपण डायरेक्ट कॅलेंडर घेऊन बसू आणि जेवढे जेवढे सण आहेत ना त्या त्या सणांच्या आधी आपल्या पक्षातर्फे काय काय कार्यक्रम करता येत आहेत हे लिहून काढू आणि तसं करू. हे भारी आहे. हा, आणि आपल्या पक्षाची जेवढी कार्यालय आहेत ना तिथं तिथं हे कार्यक्रम झाले पाहिजे. अरे वा, चांगली आयडिया आहे. हा. अरे प्रताप दादा, तुम्ही इथे एकदम अचानक? अरे माझं एक महत्वाचं काम होतं. बरं, तुला एक टेम्पो अरेंज करायला सांगितलं होतं, ते तू केलंस का? हा, झालेलं आहे. मी लगेच निघतो रोजगार केंद्रात, तिथं माल भरतो आणि लगेच मुंबईला निघतो. ठीक. बरं झालं तू इथेच भेटलास. तू रोजगार केंद्रामधले पदार्थ मुंबईला न्यायचे, तर दामू सोबत तू जाशील का? अहो विचारता काय, मी जातो की. ग्रेट. दोन जबाबदार आणि ओळखीची माणसं असली ना की टेन्शन नाही राहणार. म्हणून तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही निवांत राहा. काय आम्ही दोघं आहे. आता भेटू मुंबईवरनं परत आल्यावर. हा ठीक. चला चला. ठीक आहे. होय. चला, येतो दादा. काय ग, झालं ना समजा? बघ काही राहिलं नाही ना आतमध्ये? झालं व्यवस्थित ना हे मोठं. मावशी, अहो काय झालं, काही अडचण आहे का? नाही नाही, समजा झालंय. आताच आमचं काम आटपलं. अरे वा, चांगलीच गोष्ट आहे की समधी कामं आवरलीत. बरं हो, आता थोड्याच आत टेम्पो येईल, तर ती माणसं पिंट्या दादा, दामू दादा, ते हे समजा सामान मुंबईला घेऊन जातील. आता तुम्ही बी घरी जा आणि आराम करा. चालेल, पण अजून पण काय काम असेल तर सांग आम्हाला, आम्ही समज करून जाऊ. अहो मावशी सकाळपासून मानपाट एक करून कामं करते, नका काळजी करू, समधी कामं झाली. अगं रमा, तू पण दिवसभर काम केलेस ना, हे बॉक्स दिले की तू पण आराम कर. दमली असेल ना ग? खरं सांगू का मावशी, ही ऑर्डर पूर्ण झाली हे बघून माझ्यात आणखीनच उत्साह आलाय. मुंबईकरांना याची चव नक्कीच आवडेल. मला तर भविष्य बी दिसतंय. मुंबईकरांना आपले समदे पदार्थ लई आवडतात. प्रत्येकाला आपल्या कष्टाचा मोबदला मिळतोय. रोजगार केंद्रात प्रत्येकाला रोजगार मिळाला. समदे जण आनंदी आहेत. आता कोणाला बी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. हे समजा काम झालं ना का आई नवसाई पावल्यासारखं होईल बघ. अहो मावशी, असंच होणार आहे. ह्या गावाचं नाव या गावातल्या महिलाच मोठं करणार आहे. आणि रावसाहेब बी आहेतच की आपल्या मदतीला. हा, आता फक्त एकच अट आहे, आपण समद्यांनी एकत्र मिळून काम करत राहायला पाहिजे. हे करूया. आई, कसला हिशोब करते एवढा? अगं, ऑर्डरचं जे सामान आलंय ना त्याचा हिशोब करते, नाही तर हे परत सगळं रमाला करत बसावं लागेल.
आधीच इतका वेळ जातो ना तिचा या सगळ्या गोष्टींमध्ये. मी आता तिला सांगणार आहे, ही ऑर्डर पूर्ण झाली ना की फक्त अभ्यास करायचा आहे. अगं आता ते अभ्यास कधी करणार? बाईसाहेब, आपल्या ऑर्डरीचं काम पूर्ण झालंय. काय? बाय, आता फक्त टेम्पोची वाट पाहतोय. टेम्पो आला आणि त्यात सामान भरलं ना की ऑर्डर इथून निघेल. बाईसाहेब, आता चांगलाच अंदाज आलाय बघा, बायकांचा बी आणि कामाचा बी. 100 किलो काय, पुढच्या वेळेस 200 किलोची ऑर्डर आली ना तरी बी आपण ती पुरी करू शकू. अगं कमाल आहे रमा तुझी. अगं एक ऑर्डर पूर्ण झाली नाही तर लगेच पुढच्या ऑर्डरची सुरुवात झाली तुझी. काय ग, एवढी एनर्जी येते कुठून तुझ्यात आणि एवढा उत्साह पण कुठून येतो? आता ही सगळी एनर्जी साठवून ठेवायची आणि फक्त अभ्यास करायचा. काय तुला काय झालं ग हसायला? अगं ती काय लहान आहे का? सारखं सारखं काय सांगतेस तिला, अभ्यासाला बस अभ्यासाला बस? कळतं तिला. अगं किती कामं असतात तिला, अभ्यासाला वेळच मिळत नाही म्हणून सांगते अभ्यासाला बस म्हणून. आणि रमा, आता अभ्यासाला बसण्याच्या आधी ना शांत डोळे मिटून बस आणि फक्त अभ्यासाचाच विचार करायचा आहे. काय? आई अगं तू परत तेच सांगते. आई, टेम्पो आलाय आणि राजकुमार सोबत चालाय, त्यामुळे काय टेन्शन नाही. ओके, छोटे मला मी अभि येते मदतीला. तुम्ही कुठे चाललात मदतीला? एक मिनिट, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला काय सांगितलं होतं? अभ्यास झाला तुमचा? अभ्यास झाला का तुमचा? अरे छोटे मला कहू, तुम्ही कधी आलात? मगाशीच तुम्ही डोळे बंद करून पाठ करत होतात ना, तेव्हा. अहो मग आत यायचं ना, असं दारात का उभं राहिलात? तुम्ही अभ्यासात एवढ्या मग्न होतात, तुम्हाला डिस्टर्ब करावंसं नाही वाटलं. अहो पण माझ्या अभ्यासापायी तुम्हाला शिक्षाच झाली ना. नाही, ठीक आहे. आणि बरं झालं मी तेव्हा नाही आलो. नेमकं माझ्यामुळे काहीतरी मिस व्हायचं आणि तेच परीक्षेत यायचं. झाला अभ्यास? भय तसं झालं आहे, पण तरी बी असं वाटतं सतत काही ना काहीतरी वाचतच राहावं. बघू. चला, मी तुमची परीक्षा घेतो. परीक्षा? हो, परीक्षा. अहो पण मी आताशीच. नाही, ठीक आहे, मी तुमची मस्करी करत होतो. घ्या. पण एक लक्षात ठेवा, अभ्यास करताना मध्ये मध्ये ब्रेक सुद्धा घेत चला, आराम करत चला. आणि आराम म्हणजे कुठलंही काम करायचं नाही, कळलं? अहो पण छोटे मालक, अभ्यास करताना कधी थांबायचं तेच कळत नाही. हो, मग गजर लावत चला. नाहीतर तुम्ही मला सांगा, तुम्ही जिकडे जाल ना तिकडे मी येत जाईल, नाहीतर तुम्हाला कॉल करत जाईल. ओके?
काय झालं? छोटे मालक, तुम्ही फारच काळजी करताय. आता तुम्ही स्वतःची काळजी करत नाही, मग ते काम कोणीतरी करायला पाहिजे ना. काय बरं ठीक आहे, मी येते. हे काय लगेच झाला अभ्यास? अहो थोड्या वेळ तरी माझ्यासाठी थांबा. कसं आहे ना छोटे मालक, मी थांबले बी असते, पण आत्ताच कोणीतरी मला काहीतरी म्हटलं. काय म्हंटल? अहो हेच की अभ्यासाच्या सुट्टीत फक्त आराम करायचा, बाकी काय बी नाही. अच्छा, येते. मी मेल टाकलाय हम्म. की ऑर्डर डिस्पॅच झाली म्हणून. ओके. पण मग रिप्लाय त्यांचा? हा, त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं होतं. ते म्हणाले होते तुम्ही मेल करा आणि ऑर्डर मिळाले की ते कम्प्लिशनचा मेल पाठवतील. चला बरं झालं, एक मोठं टेन्शन कमी झालं आपलं. हो ना. तेजू मॅडम, तुम्ही तुमचा लॅपटॉप आम्हाला दिलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. ही पहिली वेळ होती म्हणून पुढच्या वेळेपासून आपल्याला रॅन द्यावा लागेल. ना आई पाहिलं? ठीक आहे. मामा आलीस का? वय बर, आजचा दिवस संपला का? वय संपला आणि ऑर्डर बी पूर्ण झाली. अरे, ते समजलं. खरं सांगतो, लय मोठं काम केलंच बघतो. अरे नाही, एवढं काय बी केलं नाही मी. आहे का? म्हणजे असं फक्त तुला वाटतंय? खरंच सांगतो, म्हणजे ज्या बायका नळावर हापशावर भांडतात, ज्यांच्यामधून इस्तव जात नाही, अशा बायकांना एकत्र करून ऑर्डर पूर्ण करणे म्हणजे भारी मोठं काम आहे बघ. हा, हसू नकोस, खरंच बोलतोय मी. अरे मामा, तुला कोणीतरी चुकीचं सांगितलंय बघ. त्या बायका अजिबात अशा नाही, समजा एकदम चांगले, आणि ज्या एकमेकींना ओळखत बी नव्हत्या ना, त्या बी खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. तू म्हणत असशील तर असेल बुवा. बरं, मामी नाही आली का अजून? नाही म्हणजे ती माझ्या अगोदरच निघाली होती, पण काही दिसत नाहीये. आली आहे ती, शेजाऱ्यांबरोबर जरा बाहेर गेली. येईलच इतक्यात. हा, अगं हो रमे, म्हणजे सगळी कामं झालीत, फक्त भात लावायचंय. लावतेस का तू? म्हणजे दमली असशील तर राहू दे, मामी येईलच इतक्यात. अरे लावते की, आणि भात लावायला काय लागते, लगेच लावते. खरंच म्हणजे एवढा उत्साह कुठून येतो ना, ते देवालाच ठाऊक बाब. नाही तर आमचे चिरंजीव. बरं आठवलं, पिंट्याचा फोन आला होता का? म्हणजे मुंबईला पोहोचलाय का? अरे नाही मामा, त्याचा तर काही फोन आला नाही, पण ऑर्डर पोहोचली असेल बघ एव्हाना, म्हणजे पोहोचायलाच हवी, येईलच त्याचा फोन. बर. राजकुमार. हॅलो. हॅलो प्रताप दादा, मी बोलतोय. हा राजकुमार बोल. पोहोचलात तुम्ही? अहो तेच सांगायला फोन केला होता. इथं रस्त्यात एवढं ट्रॅफिक लागले, फोर व्हीलर गाड्यांची तरी थप्पी लागली. काहीच कळण झालं हो. काय? हो ना, काय सांगता येत नाही. हे ट्रकवाले ट्रेलरवाले हे सगळे गाली उतरून इकडे चहा पित आहे. काहीच कळलं ना किती वेळ लागेल आम्हाला. दादा, मला नाही वाटत तुम्ही सांगितलेल्या वेळात आम्ही तिथं पोहोचू शकू म्हणून. हॅलो.